ती आधीची नोकरी सोडलीस कळलं. दुसरा जॉब मिळेल. हिला बघणार आहे. ही नोकरी पण तिनेच दिली होती ना? नाही, तेव्हा ओळख नव्हती आमची. अविशी, शी इज फाईन. ए स्वरूप, दॅट्स फाईन. पुरे झालं. निधी मस्त आलाय ना कटिंग. ए बसू नकोस. चल उठ, आपल्याला निघायचंय. कुठे जायचंय? डॅडच्या कुठच्या तरी भावाकडे जायचंय ग. कुठला तरी भाऊ? माझा सख्खा चुलत भाऊ आहे तो. तेच ते. चला लवकर. हे काय, तुम्ही कोणी तयार झाला नाहीत अजून? उठा लवकर. अगं मला कुठे वेळ लागतो? या स्वरूपला हेअरस्टाईलला 2-2 तास लागतात. स्वरूप चल उठ लवकर. आज जा कपडे. मम्मी मम्मी, झाडाचं कटिंग बघ ना किती मस्त झालंय. हो छान आहे, पण तू आता उठ बरं. सुरुची, तू पण उठ बेटा. मी नाही येणार. म्हणजे काय? नाही दीदी, आपण सगळेजण चाललोय. निनी सुद्धा येते. हे बघ स्वरूप, माझी त्या लोकांची ओळख नाहीये. इतक्या वर्षात संबंधही आलेला नाही. मी नाही येणार. अगं मम्मी डॅडींचा तरी कुठे होता संबंध इतके वर्ष? पण आता आपले डॅडी श्रीमंत झाले. परदेशातून येणारे, डॉलर्स आणणारे, इम्पोर्टेड गिफ्ट आणणारे. आता काय कोणी बोलवेल त्याला जेवायला? तू आज जा बरं कपडे बदलायला. फारच जीप चालायला लागली हिची हल्ली. कमल, आय डोंट थिंक शी इज रॉंग. अगं 2 देश लढाई सोडून समझोत्याची बोलणी करायला जातात असं समजायचं. एनिवे आपण इथे 10-15 दिवसांसाठी येतो आणि ही लोक अडीअडचणीला निमीच्या मदतीला येतात. दॅट्स ऑल. चला. सुरुची जा बेटा, कपडे बदलून घे. मी अशीच आहे. म्हणजे काय? चांगली साडी नेस बरं. साडी? मग मी येतच नाही. कमाल करते सुरुची तू. कमल, तिला यायचं नसेल तर जबरदस्ती करू नकोस. तुम्ही पण कमाल करता. सुरुची, इनफ. चल. हॅलो, हां मरली नाही का? काय नाही राहत का आता? मग तुमच्याकडे तिचा पत्ता आहे का? मी तिची मैत्रीण बोलते. हा देता का? हां 1 मिनिट. हां बरं, 1 मिनिट. हां ओके, थँक्यू. सुरुची तू? कशी आहेस तू? मी ठीक आहे. किती दिवसांनी दिसलीस. कशी आहेस? मी ठीक आहे. अगं 8 वर्षांनी भेटतीयेस. 8? हो, इतक्या वर्षात न गाठ न भेट. शेवटचं पत्र मीच लिहिलं होतं. मान्य आहे, चूक माझीच आहे. पण म्हणूनच निनी दिसली तेव्हा बेधडक बोलायला गेले. म्हटलं निनीला आवडो न आवडो, तू आहेस कशी ते तरी कळेल. असं का म्हणतेस ग? मग ते खरंय म्हणूनच म्हणते. तुझ्या निनीला मी कधीच आवडले नव्हते. तुला आठवतंय मी तुझ्याकडे अभ्यास करायला यायचे ना, तेव्हा ती मला लवकर घालून द्यायची. म्हणायची तू जा पटकन, तू घरात नाहीयेस, तू झोपलीयेस, काय वाटेल ते सांगितलंय तिने. बस ना, चहा करते. राहू दे. बस ना. बाकी बोल, कसं चाललंय तुझं? तुला नोकरी मिळाली म्हणून गेल्याचं कळलं निनीकडून.
खरं तर तुला इथे सुद्धा आरामात नोकरी मिळाली असती नाही का? तसं नाही ग, संधी मिळाली म्हणून घेतली. आणि आणि लांब जावंसं वाटत होतं. पण अधूनमधून येणं जाणं असेलच ना इथे? सुरुवातीला कधीतरी रजा काढून. पण मग अशा घडामोडी झाल्या की आमच्या दोघींच्या त्या आड आल्या इतक्या की मी जवळजवळ घर सोडल्यातच जमा होतं. 6 वर्ष तोंडही पाहिलं नाही तिचं. काय सांगतेस काय? पण शेवटी इकडेच आले. यावं लागलं. मला तरी दुसरीकडे कुठे जागा आहे असं वाटलं. जन्माचे बंध असतात, असे सहजासहजी तुटत नाहीत. खरंय. मुलं कुठे आहेत तुझी? अगं वीरेन त्यांना घेऊन गेला आईकडे. त्यांना बघायची फार इच्छा होती. अगं उद्या परवा भेट की. तू अजून आहेस ना इथे काही दिवस? वीरेन कसं आहे? वीरेन चांगला आहे. रादर होता. म्हणजे? अल्कोहोलिक झालाय. खूप प्लॅन्स होते का आमचे, पण काहीच जमलं नाही. घर बांधायचं, आयुष्य बांधायचं, खूप काही ठरवलं होतं. त्याची पहिली नोकरी गेली अचानक. त्यामुळे निराश होऊन प्यायला लागला. दुसरी मिळाली ही चांगली, पण दारूमुळे ती सुटली. त्यामुळे निराश होऊन प्यायचं आणि पिण्यामुळे नोकरी जायची. ह्या चक्रात घरंगळत इथपर्यंत आले. बरा असतो तेव्हा असतो गो ठीक, पण नाही तेव्हा. त्यामुळे जॉब चालू आहे माझा. डिक्टेशन घ्या आणि टाईपरायटर बळवा. वीरेनच्या बाबतीत मदत का घेत नाहीस? आय मीन संस्था असतात अशा. सगळं काही करून पाहिलं ग, पण काही उपयोग नाही झाला. ते जाऊ दे. तू कशी आहेस? लग्न वगैरे केलंस की नाही? नाही. उत्तम. शहाणी आहेस. शहाण्या माणसांनी कधीही लग्न करू नये. नसत्या कटकटी मागे लागतात आणि त्या चक्रात माणूस करकचून आवळला जातो आणि त्यातच त्याचा गुदमरून शेवट होतो. पाणी उकळे. आलेच. मी आणि मर्लिन शाळेपासूनच्या मैत्रिणी. एकत्र बसायचो, एकत्र डबा खायचो. निनीला अजिबात आवडायचं नाही. कॉलेजमध्ये मग ती आर्ट्सला गेली आणि मी सायन्सला. तेवढी एकमेव मैत्रीण, त्यामुळे नेहमीच भेटायचो आम्ही. ती दर रविवारी चर्चमध्ये जायची, मग मी तिकडेच भेटायचो, बसायचो. निनीने विचारलं ना तर खोटी उत्तरं द्यायचे मी. पण नंतर नंतर तिच्या प्रश्नांचा जाच वाटायला लागला होता. आमच्याही भेटी नंतर कमी झाल्या. BA झाल्यानंतर तिला नोकरी लागली आणि मी DLS करत होते. DLS? डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स. हां ते. मग महिन्या 2 महिन्यातनं भेटायचो आम्ही, पण ती मजा राहिली नाही. या गोष्टीचा अंदाज जेव्हा निनीला आला ना, तेव्हाच तिने मला मर्लिन विषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली. कुठे असते ग ती आजकाल तुझी मैत्रीण, काय करते? मर्लिनचं कुटुंब मोठं होतं ना, तरुण भाऊही होता तिला. निनीच्या मनात शंका कुशंका, धास्ती वाटायची तिला. साहजिकच आहे म्हणा. आईने तिच्या विरुद्ध बाबांशी लग्न केलं. तिला नेहमी वाटायचं आई लहान आहे, बेजबाबदार आहे, बाबांमुळे वाहवत चालली. आर्थिक कुवत, शिक्षण, जात न बघता एखाद्याच्या मागे लागायचं ते तरी किती. त्यांच्या लग्नानंतर वर्षभरातच माझा जन्म झाला आणि इथलं सगळं सोडून परदेशी नशीब आजमावायला बाबा सज्ज झाले. त्यांना एकट्यानं जाऊ द्यायला आई बिलकुल तयार नव्हती. पण निनीने स्पष्ट सांगितलं, जायचं असेल तर एकटीने फरफटत जा, माझे हाल करू नकोस. आणि आईने ऐकलं. हातातल्या मुलाशिवाय नवऱ्यावर नियंत्रण ठेवणं सोपं वाटलं असणार तिला. सुरुवातीला मिळेल ते काम, अपुरा पैसा, परदेशातल्या अडचणी, पण बाबा चिवटपणे रुजले. कित्येक वर्ष त्यांना मला भेटायला येता आलं नाही. आणि तोपर्यंत मी पूर्णपणे निनीची होऊन गेले होते. मी आईबाबांना भेटले ना, ते स्वरूप बरोबरच. तेव्हा स्वरूप 1.5 वर्षाची होती. नंतर मलाही घेऊन गेले ते. त्यांची परिस्थिती सुधारली होती. स्वतःचं घर होतं, पैसा होता.
पण मी नाही रमू शकले. निनीशिवाय मी राहू शकत नव्हते. मी परत आले. नंतर नित्य नियमाने दर वर्षा दीड वर्षाला ते येत गेले. माझे भरपूर लाड केले, पाहिजे ते घेऊन दिलं. मीही समजवलं स्वतःला. खूप जण हॉस्टेलवर राहतात, अजोई राहतात, काका मामांकडे राहतात. खूप समजवलं स्वतःला, पण तरी सुद्धा सतत जाचत राहिलं की कुठेतरी काहीतरी राहून गेले. काय राहून गेलं या प्रश्नाचं उत्तर कधीच नाही मिळालं. काय झालं? सोनूजी, कसं असतं की आपण कोणाला बांधील राहिलो ना की जबाबदारी येते, उत्तरं शोधायची, उत्तरं द्यायची. पण एकदा ती भीती झुगारून दिली ना की प्रश्नच उरत नाही. उत्तर मिळतात आणि विरतातही. सुरुची, ए सुरुची, आलात तुम्ही? आत्ताच. भेटलात का सगळ्यांना? हो, अगदी व्यवस्थित. सगळेजण तुझीच आठवण काढत होते. तू यायला हवंतच बघ. काय केलंस दिवसभर? मैत्रिणीकडे गेले होते का? दुपारी घरी येऊन जेवले. मग थोडा वेळ वाचन केलं, निवांत पडले होते. स्वरूप कुठे? हां, स्वरूप आणि तुझे बाबा गेले टॅक्सी ठरवायला. उद्या आपल्याला मंगेशीच्या देवळात जायचंय नेहमीप्रमाणे. तुला पण यायचंय? हा, आपणच होत फक्त का? आपणच होत फक्त. काय म्हणते ग तुझी ती वकील मैत्रीण? इला? हा, इला. इला अजूनही बायकांसाठी भांडते का? चालूच आहे तिचं ते? तिथेही असतात असल्या बायका. कसले कसले मोर्चे, कसला निषेध, कसल्या कसल्या घोषणा देत असतात. चालू असतं त्यांचं काहीतरी आपलं. काय गाई, तुला वाटतं तितक्या मूर्ख नसतात त्या? एक गोष्ट मात्र मला कळत नाही. कळत नाही पेक्षा मला पटत नाही. म्हणजे या बायकांची स्वतःची आयुष्य धड नसतात. कित्येकांची लग्न मोडलेली असतात, नवऱ्याला मुलाला टाकून दिलेलं असतं. आणि ह्या अशा बायका दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स काय सॉल्व्ह करणार? आता ती तुझी मैत्रीण इला वेगळी झाली ना ती सुद्धा? हो, पण तू समजतेस तसं नसतं. मग कसं असतं? त्या काय मुद्दामून करत नाहीत. त्यांचे स्वतंत्र विचार, त्यांचं कर्तृत्व हे पुरुषांना, विशेषतः नवऱ्यांना पाहवत नाही, सहन होत नाही, म्हणून संघर्ष होतो. काही सांगू नकोस. नवरा म्हटलं की शत्रूच समजायचं, भांडायचं त्याच्याशी. आता तूच सांग, श्रीरंग तुझा लग्नाचा नवरा नव्हता, काय फरक होता मग? आई, बोलायचं नाही का मी? कधीच बोलायचं नाही का याच्यावर? तुला काय माहिती मला काय वाटायचं? माहितीये मला. माझं लग्न व्हावं, संसार व्हावा, मुलं व्हावीत, हेच ना? मग काय चूक आहे? काय चूक आहे त्याच्यामध्ये? तुझ्यात काय कमी होतं म्हणून तू तशी राहिलीस त्याच्या बरोबर? एक अर्थी बरंच झालं म्हणा. श्रीरंगशी लग्न झाल्यानंतर त्याचं जर असं झालं असतं. आई, सॉरी बेटा. सुरुची, तू थोडे दिवस चल आमच्या बरोबर. कशाला? तू कधी राहिलीच नाहीयेस आमच्या बरोबर. तूच सोडून गेली होतीस ना मला लहानपणी. सुरुची, त्यावेळेस मला दुसरा पर्यायच नव्हता. तुझ्या बाबांना मला एकटं जाऊ द्यायचं नव्हतं. तुला मला काय करायचं समजतच नव्हतं.
तुला नेलं असतं तर तुझे हाल झाले असते हे पण कळत होतं. हातात पैसा नाही, काय खायचं, कुठे राहायचं, कशाचाच पत्ता नाही. अशा वेळेस तुझ्या एवढ्या चिमुकल्या मी कसा धोक्यात घालू? त्यावेळेस आईनेच मला भाग पडला. आम्ही लग्न केलं म्हणून ती रागावली होती, तुला माहितच आहे ते. तुझ्या बाबतीत जर मी तिचं ऐकलं नसतं तर तिने वाळीतच टाकलं असतं आपल्या सगळ्यांना. आणि तिच्याशिवाय आपल्याला कोण? सासरच्या लोकांनी तर लग्न झाल्या झाल्याच संबंध तोडले. आता मला पंचपक्वान्नांचं जेवण जेवायला बोलवते, पण त्यावेळेस माझा चेहरा सुद्धा पाहण्याचं टाळलं होतं सगळं. आणि अशा परिस्थितीत आईला सोडून दिलं असतं तर? सुरुची, कधी कधी परिस्थिती माणसाला कोंडीत पकडते आणि मग आपण दुसरं काही करू शकत नाही. झालं परत तुझं. अगं निदान दिले तरी या तोडू नकोस. गप्पा बस तू. तू कोण मला सांगणारी? आणि माझ्या मुलीशीच बोलते ना मी. कळतंय मला, दिसतंय ते. किती उद्धटपणे बोलते. You don't have to tell me that. You don't have to tell me you're talking to your mother. Always fights with me. Stupid girl. नेहमीच आहे माझं. म्हणजे काय अजून मारते ती तुला? अजून अनेकदा. दीदी तू लकी आहेस हा. तिकडे तिच्या बरोबर राहत नाहीस. स्वरूप अगं ए चल 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 जाऊ दे ना दीदी. मला ना आता सवय झाली, खूप सवय झाली मला. जाऊ दे चल. आपण कशाला आपला दिवस वाया घालवायचा? दीदी, हे दीदी तू नको मूड वगैरे घालवू. हा चल 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 चल. आवर, मी ना एक मस्त प्लॅन केलाय. आपल्याला बाहेर जायचंय, खूप फिरायचंय आणि खूप मजा करायची. चल चल आवर, आवरूया. Let's do it. स्वरूप, दीदी विसर ना.